आज हम वचनों की तरफ ध्यान देते हैं। आज का विषय महत्वपूर्ण है। वाकई सारे विषय ही महत्वपूर्ण होते हैं हमारे लिए। सगळेच विषय महत्त्वाचे असतात। आजचा विषय आहे धार्मिकता आणि आध्यात्मिकता। आज का विषय है धार्मिकता और उसके खिलाफ है आध्यात्मिकता। रिलीजियस वर्सेस स्पिरिचुअल। प्रभु को धार्मिकता पसंद नहीं है, प्रभु को आत्मिकता पसंद है, आध्यात्मिकता। धार्मिकता के विरुद्ध है आध्यात्मिकता। आद्य आत्म यानी पहला आत्मा। और प्रभु ने हमें यूं कहा है, सच्चे भक्त आत्मा से और सच्चाई से प्रार्थना करेंगे। खरे भक्त आत्म्यात आणि खरेपणात प्रार्थना करतील। आज आपण पाहणार आहोत, आज खूप लोक धार्मिकतेकडे वळत असल्याचं आपल्याला दिसून येतं। धार्मिकतेकडे सगळी मंदिरं फुल आहेत, करोना असला तरी फुल आहेत, कोणीही त्यांना अडवत नाही, कारण धार्मिकतेशिवाय त्यांना जगता येत नाही। मरण जेवढं जेवढं वाढत आहे तेवढे तेवढे लोक धार्मिकतेकडे जास्त वळत आहेत। पण धार्मिकता म्हणजे कर्मकांड असा सोयीस्कर अर्थ आपण काढलेला होता, पण बऱ्याच लोकांना त्यातला फरक समजत नाही। कर्मकांड, आज सगळे लोक कर्मकांडाकडे वळलेले आपल्याला दिसून येतात आणि आमचाच धर्म श्रेष्ठ असं गाजवण्याची स्पर्धा पण लागलेली आहे। बहुत सारे जन आज विपत्तियों के वजह से धार्मिकता की तरफ बढ़ते जा रहे हैं, लेकिन उनकी धार्मिकता एक कर्मकांड है, कर्माधारित धर्म है। लेकिन प्रभु को कोई भी कर्म पसंद नहीं। कोई भी कर्मों से प्रभु प्रसन्न, यानी धार्मिकता के जो कर्म है उससे प्रभु प्रसन्न नहीं होते। आजच्या पूर्वी राजकारणामध्ये धर्म दिसत नसे। ज्या वेळेला आमच्या वेळेमध्ये नेहरू गांधीजींचं राज होतं त्यावेळेला राजकारणामध्ये धर्म दिसत नसे, परंतु आज धर्माशिवाय राजकारण होतच नाही। की मी म्हणेन की आजचं राजकारणावर धर्माधिष्ठित म्हणजे धर्मावरती आधारलेलं राजकारण आहे। सोयीस्कर आहे ते मतं मिळवण्यासाठी, तो आपला विषय नाही। परंतु आज धर्म, माझाच धर्म श्रेष्ठ, आमचा धर्म श्रेष्ठ अशी गाजवण्याची स्पर्धा आपण आपल्या देशामध्ये पाहतो। जगात इतरत्र मात्र हे दिसत नाही। एक दोन ठिकाणं सोडली तर इतर ठिकाणी अशी काही स्पर्धा, धर्माची स्पर्धा दिसत नाही। आज स्पष्टपणे खरं बोलायचं तर भारताच्या राजकारणाचा गाभा हिंदुत्व आहे। शिवसेने राजकारणामध्ये आहे, त्यांचा गाभा काय आहे? हिंदुत्व आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण गेलो तिथे इराक, इराण, नाहीतर आपल्या बाजूचा देश पाकिस्तान, अफगाणिस्तान, यांचा पाया हा धर्मावर आधारित आहे आणि या धर्मासाठी कुठल्याही थराला जायची त्यांची तयारी आहे। मग बायकांवर बलात्कार करणं, खून करणं, जे काही अत्याचार करणं, धर्माच्या नावाखाली हे सगळं चाललेलं आहे। हम यूं कहते हैं हमारे भारत में, आज मेरा सोमवार है, आज मेरा व्रत है। कोई कहता है आज गुरुवार है, आज मेरा व्रत है। कोई कहता है आज मंगलवार है, आज मेरा व्रत है। मैं ये खाता नहीं हूं, मैं वो खाता नहीं हूं, मैं ये नहीं करता हूं, वो नहीं करता हूं। आज भारतामध्ये आपल्याकडे आपल्या बाजूला आपले बंधू हिंदू जन आहेत, त्याच्यातले बहुसंख्य लोक
काय म्हणतात, आज माझा सोमवार आहे, कोण म्हणतं आज माझा मंगळवार आहे, कोण म्हणतो आज माझा शनिवार आहे. प्रत्येक वार प्रत्येक देवानं वाटून घेतले रे बाबानो. आणि सगळी माणसं त्याच्या माग जाऊ लागली. कोण म्हणतो मी एक खात नाही, कोण म्हणतो ती मी खात नाही, कोण म्हणतो मला उपवासाला हे चालत नाही, कोण म्हणतो मला तपासायला ते चालत नाही. नाही का तुम्ही पाहताना सगळे आपल्या आजूबाजूला, आपण पण त्यातलेच की नाही होतो, हो की नाही. केवढे उपवास केले आपण, हो की नाही. हालेलुया हालेलुया. अमक्या देवाला तमका नैवेद्य लागतो, तमक्या देवाला अमका नैवेद्य लागतो. प्रत्येक देव वेगळा, त्यांची विधी वेगळे. हर एक परमेश्वर अलग, उसकी विधि अलग. कोई परमेश्वर को ये नैवेद्य लगता है, कोई परमेश्वर को वो नैवेद्य लगता है. कोई कहता है आज मेरा मंगलवार है, कोई कहता है आज मेरा बुधवार है. अरे अनेक अनेक प्रकार के. लेकिन ध्यान में रखें ये सब कर्मकांड है. परमेश्वर को जो एकमात्र है, सबका मालिक एकमात्र है, जैसे कि साईं बाबा कहते हैं, उसे इस कर्मकांड की कोई भी जरूरत नहीं, कोई भी जरूरत नहीं. ये जो हमने ही तैयार की हुई मनगढ़ंत बातें. हालेलुया. प्रत्येक देव वेगळा, प्रत्येक देवाची विधी वेगळे. कोटी कोटी देव आणि कोटी कोटी विधी. विधी म्हणजे कर्मकांड. हालेलुया. कोणाची संकष्टी आहे, कोणाची चतुर्थी आहे, कोणाची पौर्णिमा आहे, कोणाची अमावस्या आहे, कोणाला काय, कोणाला काय, कोणाला काय, कोणाला काय. हालेलुया. प्रत्येक देवाचं देऊळ वेगळं, प्रत्येक देवाचे विधी वेगळे, परंतु सगळी देवळं फुल भरलेली आहेत. मी नमनाला घडाभर तेल जाळतोय, असू द्या, तुम्हाला पुढे समजेल. तुला आपण धन्यवाद देऊ. पहा, आज धर्माच्या नावानं मुडदे पाडले जात आहेत. धर्माच्या नावानं मुडदे पाडले जात आहेत. कुठलं तरी मटण घेऊन कोणीतरी जातो, कुठलं असतं माहिती नाही, त्याचं काय प्रयोगशाळेमध्ये त्याचे काही परीक्षण केलेलं नसतं, पण धरला आणि मोडदाच पाडला. हो, मटण दिलं म्हणून. कोणाचं मटण? तर अमक्याचं मटण. हालेलुया. मुडदाच पाडला. आज तिकडे पाकिस्तानामध्ये अनेक लोकांचे मुडले पाडले जात आहेत. अफगाणिस्तानामध्ये तर आज भयंकर चाललेलं आहे, भयंकर चाललेलं आहे. सगळेच मुसलमान आहेत, तरी पण मुसलमानाला मुसलमान मारित नाही. हा मुसलमानालाच मारतो आहे. कशासाठी? की हा सुन्नी नाही. कशासाठी? की हा शिया नाही. शिया सुन्नी ह्यांच्यामध्ये डोकेफोडी चालू आहेत आणि भयानक मुडदे पाडले जात आहेत. स्त्रिया भ्रष्ट केल्या जात आहेत. अनन्वित अत्याचार कोणाच्या नावाने चाललेले आहेत प्रियानो? हे सगळं कोणाच्या नावाने चाललंय? देवाच्या नावानं चाललंय. आपापले देव त्याने निवडून घेतलेले आहेत आणि त्या देवाच्या नावानं हे सर्व लोकांवर अत्याचार चालू आहे. ज्या देवानं मनुष्य बनवला त्याच मनुष्यांवरती माणसात अत्याचार करीत आहेत देवाच्या नावानं. सत्यदेवानं जो एकमात्र आहे त्यानं आम्हाला ज्ञान आणि बुद्धी दिली, म्हणून आपल्याला हे बोलण्याचं धाडस होतं आहे आणि समजण्याचं ज्ञान पण होतं आहे. कारण आज आम्ही त्या घाणीतून बाहेर आलेलो आहोत. मुसलमान बाहेर आले, हिंदू बाहेर आले, बौद्ध बाहेर आले आणि एक ज्या निर्माणकर्त्याला शोधू लागले. हे अध्यात्म आणि हे धार्मिकता. आता धार्मिकतेविषयी आपण पाहत असताना इराक आणि सिरियामध्ये धर्माच्या नावानं मुडदे पाडले जात आहेत आणि हे केल्यामुळे देव प्रसन्न होतो, हा त्यांचा समज आहे. मला सांगा, देवाच्या नावानं मुडदे पाडल्यानंतर देव प्रसन्न होईल का? ज्या सृष्टी ती निर्मिती देवानं केली, तो निर्माण करता आहे, त्या सृष्टीचा ऱ्हास केल्यानं, वाटोळं केल्यानं देव प्रसन्न होईल असं वाटतं का? कर्मकांड केल्यानं देव प्रसन्न होतो का? आज खूप बुवा बाबा निर्माण झाले, जशी पावसाळ्यामध्ये त्या कुत्र्याच्या किंवा छत्र्या उगवतात नाही का, काय म्हणतात आपण त्याला, भूछत्र म्हणतो नाही का, त्या पावसाळ्यामध्ये ती उगवतात सगळीकडे. मशरूम्स, त्यातली काही भयंकर विषारी असतात. होय,
सगळीच मशरूम चांगली नसतात, भयंकर विषारी असतात. ही सगळीकडे उगवतात. त्याप्रमाणे आज बुवा, बाबा, महाराज सगळीकडे उगवलेले आहेत आणि अनेक लोक त्यांच्या नादी लागलेले आहेत. गर्दी होता है खूब खूब, सब जगह पे बुआ, बाबा, महाराज, उनका भरपूर निर्माण हुआ है. हर जगह पे ये बाबा, वो बाबा, कई बाबा जेल में हैं क्योंकि बाबागिरी करते करते उन्हें जेल की हवा खानी पड़ी है. प्रभु को धन्यवाद दें. ये है धार्मिकता. ये हमें भाती है क्योंकि आसान है, सस्ती है, हर जगह पे मिलती है और लोग उनके पीछे भागते हैं. धार्मिकता. लेकिन इसमें अध्यात्म, आद्य आत्म यानी प्रथम आत्मा, ये गुण बिल्कुल नहीं. हमें धार्मिकता नहीं चाहिए, आत्मिकता के तरफ, आद्य आत्मा यानी आत्मिकता के तरफ हमें बढ़ना होगा. यदि हम छुटकारा, शांति चाहते हैं तो हमें धार्मिकता का नहीं बल्कि आत्मिकता का सहारा लेना होगा. जैसे कि प्रभु ने कहा, मेरे भक्त आत्मा में और सच्चाई में भक्ति करेंगे. प्रभु ऐसे ही लोगों को खोज रहे हैं. नारियल तोड़ने वालों को बिल्कुल नहीं, हार चढ़ाने वालों को बिल्कुल नहीं. ये हमारी समझ है क्योंकि लिखा है, देखो, उपदेशक हिंदी में क्या कहें, 7वां अध्याय 29वां वचन हम पढ़े. उपदेशकातल्या 7व्या अध्यायातलं 29वं वचन. सभोपदेशक, हिंदी में सभोपदेशक, उसका 7वां अध्याय 29वां वचन जरा हिंदी में पढ़ें तो. देखो, मैंने केवल यह बात पाई है कि परमेश्वर ने मनुष्य को सीधा बनाया. परमेश्वर ने मनुष्य को सीधा बनाया, परंतु उन्होंने बहुत सी युक्तियां निकाली है. बहुत सी युक्तियां निकाली है, बहुत सी कल्पना है. यहाँ मराठी में बहुत ही बढ़िया वचन लिखा हुआ है. वाच बाबा. हेच मात्र मला सापडले आहे, हेच मात्र मला सापडलं आहे की देवाने मनुष्य सरळ असा निर्माण, देवानं मनुष्य सरळ असा निर्माण केला, परंतु त्यांनी पुष्कळ कल्पना शोधून काढल्या. परंतु त्यांनी पुष्कळ कल्पना शोधून काढल्या. 33 कोटी ही त्यातलीच कल्पना. हालेलुया. त्यातलीच ही कल्पना आहे. असं जर नसतं, ह्या जर कल्पना नसत्या तर कोणाचं वाहन उंदीर, तर कोणाचं वाहन मांजर असं झालं असतं का? सांगा बघू मला. कोणाचं वाहन गाढव तर कोणाचा वाहन बैल असं झालं असतं का हो प्रियानो? सांगा मला. या काय आहेत तर निव्वळ मानवाने शोधून काढलेल्या कल्पना. उन्होंने परमेश्वर को ढूंढ निकाला है अपनी कल्पना से, सच्चाई से नहीं. मजबूर होकर कहना पड़ रहा है कि हमने मानव ने अपनी कल्पना से परमेश्वर को बनाया. हकीकत ये है कि परमेश्वर ने मानव को बनाया, कोई धर्म को नहीं बनाया. परमेश्वर ने धर्म को नहीं बनाया भाइयों. ये सच तक हम पहुंचेंगे तो हमारी भलाई होगी. प्रभु को धन्यवाद देते हैं. आगे बढ़े. कोणाला तांबडं फूल आवडतं तर कोणाला पांढरं फूल आवडतं. ही माणसाचीच कल्पना आहे. हालेलुया. कोणाला अमका नैवेद्य आवडतो, कोणाला तमका नैवेद्य आवडतो. देवाने कोणालाच हे सांगितलं नाही, परंतु ही माणसाची कल्पना आहे. कोणाला कोंबडा आवडतो, कोणाला बकरा आवडतो, कोणाला दारूचा नैवेद्य आवडतो. ही देखील माणसाचीच कल्पना आहे. आणि इथे लिहिलेलं आहे, त्याने पुष्कळ कल्पना शोधून काढल्या. कोणाला सूर्यदेव वाटतो म्हणून तो सूर्याला समुद्रामध्ये अर्घ्य देतात. पण आत्मिक माणूस जो आहे तो धार्मिक नाही. तो विचार करतो, ह्या सूर्याचा निर्माण करता कोण आहे, मी त्याची भक्ती करेन, मी सूर्याची भक्ती करणार नाही.
मी या दगडाची भक्ती करणार नाही, कारण या दगडाचा निर्माण करता कोण आहे त्याची भक्ती मी करीन. मी निर्मितीची भक्ती करणार नाही, मी निर्माण करत्याची भक्ती करीन. म्हणून जे संत महाराष्ट्रामध्ये जे होऊन गेले आजपर्यंत मोठे मोठे संत, त्याने या निर्मितीची भक्ती केली नाही, सृष्टीची भक्ती केली नाही, तर सृष्टीच्या निर्माणकर्त्याची भक्ती केली. मग त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर आहेत, एकनाथ महाराज आहेत, अनेक लोक आहेत. आणि त्यांच्या साहित्याचा जर आपण अभ्यास केला तर त्यांनी आम्हाला कर्मकांडापासून दूर नेलं आहे. महाराष्ट्र में, या मैं कहूँगा अन्य भाषाओं में, अन्य राज्यों में जो संत हुए, उन्होंने हमें इस कर्मकांड से दूर रखा है. उनका साहित्य जो उन्होंने लिखा है, यदि उनका हम अध्ययन करें, अभ्यास करें, तो इस कर्मकांड से उन्होंने हमें दूर रखा. और एक ही साईं बाबा भी वही कहते थे, सबका मालिक एक, उनके पास कोई कर्मकांड नहीं था. मैं तो साईं बाबा को भी मानता था, मुंडी हिलाता था. साईं बाबा जो कहते हैं सबका मालिक, मैं कहता था हाँ. पंडित जी कहते थे 33 करोड़, मैं कहता था हाँ. क्योंकि सच को खोजने की कुवत मुझ में नहीं थी. लेकिन जब ये किताब मेरे हाथ में आया बाइबल, तब मुझे सच का पता चला. और प्रभु ने क्यों कहा, सच का पता तुम्हें होगा, चलेगा, और सच तुम्हें बंध मुक्त कर देगा. आज हम बंध मुक्त हैं, क्योंकि आज हम कर्मकांड से, सारी विधियों से दूर हो चुके हैं, क्योंकि प्रभु को कोई विधी नहीं है. हालेलुया. ह्या सगळ्या जगामध्ये आजच्या आपल्या आजूबाजूला ज्या आहेत त्या सर्व कल्पना आहेत विधीच्या. हा नैवेद्य, तो विधी, तो ते व्रत, अमक व्रत, तमक व्रत, व्रत, विधी, नैवेद्य, हा देव, तो देव, तो देव, तो देव, आज या देवळामध्ये, उद्या त्या देवळामध्ये, याला नमस्कार, त्याला नमस्कार, त्याला नमस्कार. हे सगळं धार्मिकता, ही सगळी धार्मिकता, यानं कोणाचीही सुटका होत नाही. माझी झाली नाही. मी बुवा होतो, महाराज झालो, सगळं झालो. 9 वर्षापर्यंत अंड मांसळी न खाता, काहीही भक्षण न करता, त्यांना ब्राह्मण लोकांमध्ये मांस मच्छी खाणं म्हणजे काय म्हटलेलं आहे, भक्षण न करता त्यांच्या मताप्रमाणे चालण्याचा, त्यांच्या कल्पनेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला, आणि आम्हाला काहीही लाभ झाला नाही. माझ्या बाजूला बंधू विनायक बसलेले आहेत. बुवा होते, महाराज होते, येईल त्याच्या डोक्यावरती लिंबू कापित होते, विचारा त्यांना, सांगतील तुम्हाला, त्यांची साक्ष माहिती आहे. हे कर्मकांड होतं, देवप्राप्तीसाठी केलेलं, ईश्वरी शक्तीच्या प्राप्तीसाठी केलेलं हे कर्मकांड होतं. परंतु त्यात त्यांना काहीही लाभ झाला नाही. जेवटी प्रभूनं सांगितल्याप्रमाणे सत्य त्यांना समजेल आणि सत्य त्यांना बंधमुक्त करेल. बंधू विनायक बंधनातून मुक्त झाले. किती भयानक गोष्टी होत्या, त्यातून ते मुक्त झाले. ही कर्मकांड केल्यानं, नैवेद्य वाहिल्यानं किंवा त्यांची भक्ती केल्यानं जर कोणाला ईश्वर प्राप्ती होईल असं जर वाटत असेल, मलाही वाटत होतं, अनेक लोकांना वाटत होतं. जेव्हा आम्ही ते त्यागलं, सत्याच्या शोधाला लागलो, सत्य समजलं आणि आमचे भ्रम दूर झाले प्रियानो. पण असं जर कोणाला अजूनही वाटत असेल की हे केल्यानं आम्हाला ईश्वर प्राप्ती होईल, तो त्याचा भ्रम आहे. अशाने ईश्वर प्राप्ती होत नाही. उलट आम्ही बंधनामध्ये अडकले जातो. गीतेमध्ये, जेव्हा गीतेचा अभ्यास मी करीत होतो, गीतेमध्ये एक वचन मला आठवलं. ह्या जगातल्या मायेच्या त्रिगुण बंधनामधून तुम्हाला जगातलं कोणतंही दैवत मुक्त करू शकत नाही. मायेचं त्रिगुण बंधन, या बंधनातून या जगातलं कोणतंही दैवत तुम्हाला मुक्त करू शकत नाही, हे कृष्ण स्वतः म्हणतात. या सगळ्या कल्पना आहेत. अशा कल्पनेनं जर आम्ही निर्माण केलेल्या देवाची जर भक्ती करू गेलो,
आणि त्यानं जर ईश्वर प्राप्ती होईल असं जर कोणाला वाटत असेल तर तो निव्वळ भ्रम आहे, निव्वळ भ्रम आहे. आज आमच्या कोळीवाड्यामध्ये पण त्या दिवशी मी बोलत असताना किती विधी, किती व्रत, आता त्यांना ज्ञान झाल्यामुळे त्यांनी काय केलं हे सगळं फापट पसारा आवरला, मी करणार नाही म्हणून एक ताई आपली त्यातून बाहेर आली. परंतु तिच्या मुली तिला ओरडू लागल्या, तू धर्म सोडला, तू धर्म सोडला, तू देव सोडला. अरे बाबा, दगडाचा देव मीच विकत आणला होता, तो मी सोडून दिला, विकत आणला होता तो सोडून दिला. पण मला सत्याचं ज्ञान झालं की ह्याच्यामध्ये देव नाही, याला नैवेद्य वाहून याला हार घालून याच्या पुढे डोकं आपटून मला काही मिळणार नाही. उलट उलट सैतानी शक्ती माझ्यावरती कार्य करीत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक बात ध्यान में रखें. चोरी करने के लिए जब रात को बाहर निकलता है तो वो अपने इष्ट दैवत को नवस करता है, आज मुझे अच्छा माल दे दे, मैं तुझे तुझी ओटी भरीन, तेरी झोली भर दूंगा. चोर भी परमेश्वर के पास ये मन्नत मांग रहा है. चोर पण परमेश्वराकडे नवस करतो की आज मी चोरी करायला जातो, मला चांगला माल दे, मी तुझी ओटी भरीन. ही त्याची धार्मिकता आहे, ही आध्यात्मिकता नाही. एखादी धंदेवाली बाई स्पष्ट बोलतो आहे असं काय म्हणते, आज मला चांगलं गिराईक दे. देवीला नवस करते, नारळ फोडते, हाल घालते, म्हणते चांगलं गिराईक दे मला, आज मी तुझी ओटी खणा नारळानं भरेन. बघा, ही धार्मिकता आहे. सकाळी ऑफिसमध्ये जाणारे सरकारी बाबू, तुम्हाला माहिती आहेत का सरकारी बाबू? खुर्च्या अडवून बसलेले, हे सकाळी तास 2 तास मस्तपैकी सुशीरभूत होऊन, म्हणजे आंघोळ बिंघोळ करून, कपाळाला मस्तपैकी गंध बिंद लावून, मोठा टिळा लावून भक्ती करत बसतात आणि मग शंख बडवतात. आपल्या मट्टू दादाला विचारा, आहेत आता मला वाटतं असतील याच्यावरती, केवढ्या मोठ्यानं शंख फुंकायचे. ते शंख फुंकता फुंकता घसा बसला पण शंखाचा काही उपयोग नाही झाला. तसे हे सरकारी बाबू रोज देवाला प्रार्थना करतात, त्यांच्या इष्ट देवाला आज मला चांगला गल्ला मिळू दे. रोज प्रार्थना करतात आणि कपाळाला मोठा गंध लावून ऑफिसमध्ये खुर्चीवरती बसतात जाऊन आणि खालून घेत असतात. प्रत्येक ऑफिसमध्ये मला जास्त अनुभव आहेत, कारण या ऑफिसमध्ये माझा फार काळ गेला. आणि संध्याकाळी मग तो गल्ला मोजतात किती मिळाला आजचा. दुसऱ्या दिवशी परत मोठ्या जोमानं देवासमोर बसतात, काल पण मला दिला, आज पण ह्याच्या दुप्पट मला दे. ही धार्मिकता आहे, त्यांची धार्मिकता आहे. सकाम, मी तुला कोंबडो देईन, तू मला बकरो दे. मी तुला नारळ देईन, तू मला डबवलं दे. ही भक्ती एवढ्याच पुरतं. हा माणूस कधीही त्या उंच स्थानी पोचू शकत नाही. हे सर्व सोडल्याशिवाय त्याला त्या स्थितीला पोचता येणार नहीं. प्रियानो लक्षात घ्या. मैं मराठी में ज़्यादा जा रहा हूँ आज, लेकिन हिंदी में मैं आपको बता दूँ, ये सरकारी बाबू जो होते हैं, ये सुबह सुबह बहुत सारी प्रार्थना करते हैं अपने इष्ट दैवतों के पास बैठकर. उस मूर्ति को धोते हैं, पोंछते हैं, गंध लगाते हैं, खुद को भी लगाते हैं, प्रार्थना करते हैं, मन्नत मांगते हैं, आज मुझे अच्छा माल दे दे, मुझे आज माल तोड़ने दे. फिर वो अफसर में अपने ऑफिस में दफ्तर में जाकर बैठता है, कितनी रिश्वत प्राप्त होती है, शाम को गिनता है. सब जगह पे, सब जगह पे. आप तो सब जानते हो, इससे वाकिफ हो किस जगह पे हमें रास्ते में जब पुलिस हमें मिलते हैं तो हम क्या करते हैं,
वो कैसे हमें लूटमार करते हैं। वो भी सुबह में वही प्रार्थना कर कर निकले हैं, टीला लगाकर निकले हैं कि आज मुझे अच्छे ग्राहक मिलने दे। ये सब धार्मिकता है। आध्यात्मिकता इसके बिल्कुल खिलाफ है। वो प्रभु को आत्मा से सच्चाई से भक्ति करता है, वो दुनिया की कोई चीज नहीं मांगता है, प्रभु को सिर्फ धन्यवाद देता है, प्रभु आप धन्य हो। इसके बारे में आगे हम देखेंगे, बहुत ही आगे जाना है हमें। हालेलुया। वहाँ ये सारी बातें हमारे इर्द गिर्द होती, हमने सब देखा है। हालेलुया। ये सब लोग धार्मिक हैं, लेकिन हम कर रहे हैं ये लूटमार है, ये डकैती है, ये पाप है, इसका उन्हें लिहाजा नहीं, उनकी फिक्र भी नहीं। हे सर्व आम्ही पाप करीत आहोत, आम्ही स्वतःला धार्मिक समजतो, परंतु आमची धार्मिकता ही फाटक्या चिंध्याप्रमाणे आहे असं पवित्र शास्त्रात लिहिलंय। आमची धार्मिकता कशी आहे? फाटक्या चिंध्याप्रमाणे आहे, याची त्यांना जाणीव नाही आणि काल आम्हाला पण नव्हती, आणि म्हणून आम्ही ह्याच गोष्टी करीत होतो। प्रभूनं या गोष्टीपासून आम्हाला दूर केलं, हे पाप आहे याची जाणीव आम्हाला दिली। हालेलुया। त्यांना ती जाणीव नाही, कारण त्यांचे देव हे कल्पनेतले देव नाहीत। आज आमचा देव हा कल्पनेतला देव नाही, तर विश्वाचा निर्माण करता आहे, तो आमचा पिता आहे। हे नातं दृढ झालं, घट्ट झालं, म्हणून या गोष्टीपासून आम्ही बाहेर झालो। यिर्मया 10व्या अध्यायामध्ये 3 ते 5 मध्ये त्यांचे जे देव आहेत ते मूर्त्या आहेत, म्हणून मूर्ती कोणाला काही चांगली गोष्ट शिकवित नाही, कधीच नाही। लिहिलंय। हे ज्ञान आम्हाला नव्हतं तेव्हा आम्ही मूर्तिपूजा करीत होतो आणि आमच्या अंगामध्ये सगळे दुर्गुण भरलेले होते। जब ये ज्ञान हमें नहीं था तब हम मूर्ति पूजा करते थे और सारे दुर्गुण हमारे बीच में थे, क्योंकि मूर्ति पूजा करने के बाद में पाप और पुण्य का ज्ञान नहीं होता है, जैसे वो पत्थर को नहीं होता। उस मूर्ति को, उस पत्थर को पाप और पुण्य का कोई ज्ञान नहीं होता। इस मूर्ति को मन्नत करके कोई चोर चोरी करने को जाता है, वेश्या व्यभिचार करने को जाती है, सब उसे मन्नत मांगकर ही करने को जाते हैं। कल मैंने एक बात पढ़ी अखबार में, किसी ने बैंक लूटी और उसमें से उसका पैसा उन्होंने उस देवी के चरणों पर डाला। कल की अखबार में बात है, कालच्याच पेपरमध्ये मी गोष्ट वाचलेली आहे की एका काही गुंडांनी बँक लुटली आणि त्यातले पैसे, त्यातले मिळालेला मालातला काही हिस्सा त्या देवाला दिला, कारण देवाला त्यांनी नवस केला होता की आम्हाला मदत कर बँक फोडायला, आम्ही त्यातला हिस्सा तुला पण देऊ। म्हणजे देवाला पण त्यांनी चोर बनवले, हे चोर आणि तो त्याचा हिस्सेदार, त्याला हिस्सा दिला ना त्यांनी। हे आमच्या कल्पना। आणि इथे यिर्मया काय म्हणतो 10व्या अध्यायामध्ये, त्यांनी मूर्तीला दिलं हे सगळं। यिर्मया 10व्या अध्यायातलं 3 ते 5 पर्यंत, यिर्मया 10वां अध्याय 3 ते 5 तक हम पढ़ें। क्योंकि देशों के लोगों की रीतियां तो निकम्मी है, देशों के लोगों की रीतियां निकम्मी हैं। मूरत तो वन में से किसी का काटा हुआ काठ है, जिसे कारीगर ने बसूले से बनाया है। मूर्ति क्या है? तो कारागिर ने काटा हुआ काष्ठ यानी लकड़ा है, कारागिर ने उसे कटवा कर ढलवा कर बनवाया है। लोग उसको सोने चांदी से सजाते और हथौड़े से कील ठोक ठोक कर दृढ़ करते हैं। लोग क्या करते हैं? हथौड़े से ठोक ठोक कर बनाते हैं, सोना लगाते हैं और बहुत खूबसूरत बनाते हैं। वे ककड़ी के खेत में खड़े पुतले के समान है, पर वे बोल नहीं सकती, उन्हें उठाए फिरना पड़ता है क्योंकि वे चल नहीं सकती। वो मूर्ति कैसी है? एक बुत है, वो उठ नहीं सकती, वो बोल नहीं सकती, वो सुन नहीं सकती, वो कुछ नहीं कर सकती। ना उसमें भला करने की शक्ति है, ना बुरा करने की शक्ति है, क्योंकि वो बेजान है। लिखा है, पढ़िए आप अच्छी तरह से। उनसे मत डरो, उनसे मत डरो, क्योंकि न तो वे कुछ बुरा कर सकती है, हाँ, और न कुछ भला। ना कुछ भला। ये जो मूर्तियां हैं, वो जो आप जो कर रहे हो, ये धार्मिकता है, लेकिन ये धार्मिकता आपको डुबो देगी। मराठी में पढ़ो। ते लोकांचे विधी तर
व्यर्थ आहे. लोकांचे विधी, आज जे लोक विधी करीत आहेत, सर्व विधी नाही का, कर्मकांड आपण ज्याला म्हणतो, उपास तपास, हे ते ते ते, याच्या देवाला ते चालत नाही, त्याच्या देवाला हे चालत नाही, तर कोणाचं वाहन उंदीर आहे, तर कोणाचं मांजर आहे, तर कोणाचं माकड आहे, काय असते, हे सगळे विधी व्यर्थ आहेत. कारण कोणी रानातून झाड तोडतो, कारण कोणी रानातून झाड तोडतो, असे ते कुऱ्हाडीने केलेले कारागिरांच्या हाताचे काम आहे. कुऱ्हाडीनं केलेलं, छिन्नी हातोड्याने केलेलं कारागिराच्या हाताचं काम आहे. ते त्याला रुपयाने सोन्याने सुशोभित करतात. ते सोन्या रुपयानं त्यांना सुशोभित करतात. ते हालू नये म्हणून ते त्याला हातोड्याने खेळ्याने बसवतात. हालेलुया. हालू नये म्हणून त्याला हातोड्याने आणि खेळ्याने चांगलं ठोकून ठोकून बसवतात. त्याला पडला नाही पाहिजे रे बाबा, नाही का. आपण आता मूर्त्या फिरवतो सगळीकडे, त्या मस्तपैकी खालून लोखंड घालून फिट केलेले असतात की आपले खांदे जरी असे झाले तरी त्या पण अशा होतात, पण पडत नाहीत रे बाबांनो, कारण त्याच्यामध्ये खेळ आहेत. त्या मूर्ती कोरलेल्या खांबासारख्या आहेत, कोरलेल्या खांबासारख्या आहेत, आणि त्यांच्याने बोलवत नाही, त्यांच्यानं बोलवत नाही, त्या वाहून न्याव्या लागतात. त्या वाहून न्याव्या, खांद्यावरती वाहून न्याव्या लागतात, कारण त्यांच्यानं चालवत नाही. हे ज्ञान आम्हाला झालं आणि आम्ही कर्मकांडातून सुटलो. वाचा पुढे. त्यानं भिवू नका, त्यानं भिवू नका, कारण त्यांच्याने वाईट करवत नाही. अहो त्यांच्यानं वाईट करवत नाही. भिवू नका. अजूनही जे अंधारामध्ये आहे त्यांना मी सांगतो आहे, त्यानं भिवू नका. त्यांच्यानं वाईट करवत नाही, त्यांच्यानं तुमचं वाईट करवत नाही. मूर्ती तुम्ही आणली नाही तर तुम्हाला वाटतं का माझं वाईट होईल? मुळीच नाही, कारण ती कारागिरानं बनवलेली आहे. हो, त्याच्यामध्ये आणि त्यांच्या अंगी काही चांगलं करण्याची शक्ती सुद्धा नाही. विचार करा पक्का. तुम्ही काय करता आहात याचा विचार करा. आम्ही हेच करीत होतो, मूर्ख ठरत होतो, घरामध्ये शांती नव्हती, आरोग्य नव्हतं, सगळं काही गेलं होतं. पण जेव्हा सत्य समजलं, हे सगळं सोडून दिलं, धार्मिकता सोडली आणि आध्यात्मिकता पकडली, जी संतगणाने आम्हाला शिकवली होती ती जेव्हा धरली, तेव्हा मात्र आमच्या घरामध्ये शांती आणि कृपा आली. तीच कृपा तुमच्या घरामध्ये आली. विचार करा. जोपर्यंत हे कर्मकांड होतं, आज हे मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश, तुम्ही म्हणाल की आज हे आम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही आम्हाला कशाला सांगता? जरा थांबा, पुढे मी तुम्हाला नेतो, मग तुम्हाला समजेल का सांगतो. आपण शहाणे नाही आहोत. आपण ती मूर्तीपूजा करत नाही म्हणून आपण शहाणे नाही आहोत. आपण बऱ्याच गोष्टी ज्या करतो आहोत त्या आध्यात्मिक नाहीत, त्या धार्मिक आहेत, त्या रिलिजियस आहेत, स्पिरिच्युअल नाहीत. देवाला रिलिजियस माणूस आवडत नाही, देवाला स्पिरिच्युअल माणूस, आत्म्यात आणि खरेपणात स्पिरिच्युअल. आता आपल्याला ह्या धार्मिकतेतून स्पिरिच्युअल कडे यायचं आहे, आध्यात्मिकतेकडे यायचं आहे. अध्यात्म म्हणजे आद्य, म्हणजे प्रथम आत्मा. आपल्याला त्याच्याकडे वळायचं आहे ज्ञानानं. म्हणून तुम्हाला ज्ञानाचं हे अमृत, ज्ञानामृत असं मी त्याला म्हणतो, तुम्हाला मी देत आहे. लक्षात घ्या. आम्ही हे घेण्यासाठी आम्हाला आता केस पिकवावे लागले, आणि तरी देखील मी म्हणू शकत नाही की मला 100% मिळालं आहे. आम्ही चाच पडतो आहोत, अजूनही चाच पडतो आहोत. परंतु ज्या ध्येयानं आणि ज्या विश्वासानं आम्ही चालत आहोत, तो प्रभू आमच्या पुढे आहे आणि तो आम्हाला हे दिल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रभूला धन्यवाद देऊया. पहा, ज्याला प्रभूनं आम्हाला धार्मिकतेसाठी बोलावलेलं नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, प्रभूने हमें धार्मिकता के लिए, जिसे लोग धार्मिकता समझकर पूजा अर्चा जो कर रहे हैं, उसके लिए प्रभु ने हमें नहीं बुलाया. उससे कुछ भी प्राप्ति नहीं होने वाली. ये मानसिक समाधान मिलेगा टेम्पररीली, लेकिन उससे आपकी आत्मिक उन्नति, जो आत्मिक उन्नति ही हमें प्रभु के पास ले जा सकती है, वो आपसे नहीं होगी, मेरी नहीं होगी. यहाँ एक पंडित भी बैठे हैं मेरे साथ, विनायक, उनकी भी नहीं होगी. लेकिन जब उन्हें सच का पता चला तो वो शांति ने, असीम शांति ने उन्हें भर दिया. वही शांति से आप वाकिफ होंगे
वही शांति आप तक आए हैं। यही हमारा प्रयास रहेगा, यही रहा है, आगे भी रहेगा। लेने वाला किस तरह से लेता है उस पर निर्भर करेगा कि आपकी प्रगति कैसे होगी। प्रभु को धन्यवाद देता हूँ। वहाँ धार्मिकता और आध्यात्मिकता, इसमें जमी आसमान का फर्क है। पहले से ही कह चुका हूँ, आज भी कहता हूँ कि धार्मिकता जिसे हम समझते थे और आध्यात्मिकता जिसे हम पाना चाहते हैं, उसमें काफ़ी दरार है। वो दरार को लांघ कर हमें आध्यात्मिकता की तरफ आना चाहिए। देखें, अब रोमियो की किताब में हम आते हैं, वहाँ क्या लिखा है देखो। आपण रोमकरासपत्र त्याच्या पहिल्या अध्यायातील 18 ते 25 पर्यंत येऊ। रोमियो की किताब पहला अध्याय वचन 18 से 25 तक पढ़ें। परमेश्वर का क्रोध तो उन लोगों की सब अभक्ति और अधर्म पर स्वर्ग से प्रकट होता है, जो सत्य को अधर्म से दबाए रखते हैं। सत्य को अधर्म से, जिसे हम धार्मिकता समझते हैं, वास्तविकता ये अधर्म है, ये धार्मिकता नहीं है, ये अधर्म है। उन्होंने धार्मिकता के नाम पर सत्य को दबाए रखा। उन्हें चोरी नहीं करनी थी, लेकिन वो धर्म का आधार चोरी करने के लिए लेते हैं। तिला लगाकर अफसर में, ऑफिस में जाकर बैठना और लोगों को लूटना, यह अधर्म है। इन्होंने धार्मिकता का बुर्खा पहन रखा है, लेकिन किस लिए? कि मुझे आज माल मिले। पढ़ो आगे। इसलिए कि परमेश्वर के विषय का ज्ञान उनके मनों में प्रकट है। हाँ। क्योंकि परमेश्वर ने उन पर प्रकट किया है उसके अंधे के गुण, अर्थात उसकी सनातन सामर्थ्य और परमेश्वरत्व जगत की सृष्टि के समय से उसके कामों के द्वारा देखने में आते हैं। आमीन। यहाँ तक कि वे निरुत्तर है, इस कारण कि परमेश्वर को जानने पर भी उन्होंने परमेश्वर के योग्य बड़ाई और धन्यवाद न किया। जाना परमेश्वर को उन्होंने, कुछ लोगों ने तो जाना नहीं, लेकिन जिन्होंने जाना, जैसे हम लोग हैं, फिर भी हमने जिस ढंग से उसकी महिमा और स्तुति आराधना करनी थी वैसे नहीं की, परंतु व्यर्थ विचार करने लगे। सोचो, हमारे मन में जो विचार आते हैं वो भक्ति के विचार हैं या व्यर्थता के विचार हैं? यदि हमारे मन में वही व्यर्थता के विचार हैं तो हमने परमेश्वर को माना ही नहीं, जाना भी नहीं। आगे पढ़ो। यहाँ तक कि उनका निर्बुद्धि मन अंधेरा हो गया। हाँ, उनका निर्बुद्धि मन अंधेरा हो गया। वे अपने आप को बुद्धिमान जताकर मूर्ख बन गए। हाँ। और अविनाशी परमेश्वर की महिमा को नाशवान मनुष्य और पक्षियों और चौपायों और रंगने वाले जंतुओं की मूरत की समानता में बदल डाला। उन्होंने क्या किया? जो सर्वशक्तिमान ईश्वर था उसकी मूर्ति बनाई, नाशवान मूर्ति बनाई, पत्थर की बनाई, लकड़ी की बनाई, सोने चांदी की बनाई। एक गाडगे बाबा, जो गाडगे महाराज हैं महाराष्ट्र के, वो तो हमेशा कहते रहे, वेड लागलं, मराठी में कहता हूँ, वेड लागलं, पागल हो गए, वेड लागलं, काय केलं? मूर्ती केली, येड लागलं, सोन्याचा देव केला सोन्याचा देव केला, अरे सोने का परमेश्वर बना लिया रे, पागल हो गया, सोने का परमेश्वर बना लिया रे। चोर का डर, उसको चोराची भीती त्याला। वेड लागलं, पागल हो गया, लकड़ी की मूर्ति बनाई, अग्नि का भय उसे, वेड लागलं, पागल रे। ये ऐसी पागलता जो संत महात्मा थे वो करते रहे, लेकिन उनकी किसी ने सुनी नहीं। हम भी वही करते हैं। आगे वही लिखा है, पढ़ें। इस कारण परमेश्वर ने उन्हें उनके मन की अभिलाषाओं के अनुसार, इस कारण परमेश्वर ने उन्हें उनके मन की अभिलाषा, कितनी गंदी अभिलाषाएं हैं, ये करूंगा, वो करूंगा, ऐसे करूंगा, वैसे करूंगा, अशुद्धता के लिए छोड़ दिया। मन की अशुद्धता, कि वे आपस में अपने शरीरों का अनादर करें। शरीरों का अनादर करें।
क्योंकि उन्होंने परमेश्वर की सच्चाई को बदलकर झूठ बना डाला हालेलुया। और सृष्टि की उपासना और सेवा की। सृष्टि की उपासना और सेवा की। आज घर घर में जो हो रहा है वो सृष्टि की उपासना। सृष्टि मतलब निर्माण किए हुए पदार्थों की उपासना। लकड़ा ये सृष्टि का निर्माण है ना, पत्थर ये सृष्टि में से लिया हुआ है ना, चांदी सोना ये सृष्टि में से लिया हुआ है ना, तो उसकी उपासना की। भले उसे आपने कोई भी अलग रूप दिया हो परमेश्वर का, उसको तो आपने कभी देखा नहीं, ये अपने कल्पना से उन्होंने बना दिया है और उसकी उपासना करने लगे। फिर क्या हुआ? सृष्टि की उपासना की, न कि उस सृजनहार की, न कि उस सृजनहार की, सृष्टि की उपासना की, सूर्य चंद्र तारे की उपासना की, उन्हें अर्घ्य दिया, उन्हें सब कुछ दिया, न कि उस निर्माणकर्ता की। यही शोकांतिक है। ये हमारे शोक, घर घर में जो शोक है ना, दुख है ना, इसका कारण ये है कि ना कि हमने उसकी उपासना की। हम धार्मिक बने, आध्यात्मिक नहीं बने। ये ग्रंथ हमें आध्यात्मिक बनाता है, धार्मिक नहीं। धार्मिकता से लेकर आध्यात्मिक बनाता है। आगे पढ़ें। 28 तक हमें 25 तक हमें पढ़ना है। 25 झाला। देखिए ये मराठीमध्ये वाचतो। कारण जी मनुष्य अनीतीने खरेपणा दाबून ठेवतात, अनीती पहिला शब्द आहे अनीती, अनीतीने खरेपणा दाबून ठेवतात, त्यांच्या सर्व अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध आकाशातून प्रकट केलेला आहे। ह्या ज्या अनीती, मूर्तीपूजा म्हणजे अनीती आहे, नीतिमत्व नाही त्याच्यामध्ये, अनीती आहे। देवाचं सत्य त्यांनी दाबून ठेवलेलं आहे, खरेपणा दाबून ठेवलेला आहे, त्याच्यापर्यंत ते पोहोचले नाहीत। त्यांच्या सर्व अभक्तीवर त्यांना समजते की मी भक्ती करतोय, सकाळी उठून कपाळाला मोठा कुंकू लावतो आणि ते घंटी फिरवतो, म्हणजे त्यांना वाटतं मी भक्ती करतोय, परंतु सर्वशक्तिमान देवाच्या समोर ती अभक्ती आहे। त्याला हे पसंत नाही, हे मान्य नाही, सर्वशक्तिमान देवाला हे मान्य नाही, त्यानं देव प्रसन्न होत नाही। तुम्ही स्वतःची मनाची हे करून घेता, समज करून घेता की देव प्रसन्न झाला, परंतु देव त्यानं प्रसन्न होत नाही। त्यांच्यावर, त्यांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध आकाशातून प्रकट केलेला आहे। मी इथे मूर्तीपूजा करीत आहे आणि लोकांना लुटत आहे, पण माझ्या ह्या कृत्यावर देवाचा क्रोध आकाशातून प्रकट झालेला आहे आणि माझा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। मी लाच घेतल्यामुळे, लोकांना लुटल्यामुळे, पापाचा पैसा माझ्या घरात असल्यामुळे माझी मुलं बाळं सडत पडलेली आहेत, हे त्यांना समजत नाही। माझ्या पापाचा बोझ मुलांवरती आलेला आहे, हे त्यांना समजत नाही। देवाचा क्रोध आकाशातून त्यांच्यावर प्रकट केलेला आहे। 19वे वचन, कारण देवाविषयी जे मनुष्यांना समजतं ते त्यांच्यामध्ये प्रकट झालं आहे, कारण देवानं त्यांना ते प्रकट केलं आहे। कारण त्याच्या संबंधाच्या, म्हणजे देवा संबंधाच्या अदृश्य गोष्टी, म्हणजे त्याचं सर्वकाळचं सामर्थ्य व देवपण ही जग अस्तित्वात आल्यापासून निर्मिलेल्या वस्तूवरून दिसत येत आहेत। देव किती सामर्थ्यवान आणि भयंकर आहे हे त्याने जे निर्माण केलं त्याच्यावरून दिसून येत आहे। जेव्हा तो वादळ उठवतो तेव्हा त्याच्या शक्तीपुढे कोणाचंही काहीही चालत नाही। जेव्हा तो पूर आणतो तेव्हा त्याच्या पुढे कुठलीही शक्ती उभी राहत नाही, हे त्याचं सामर्थ्य दिसून येत आहे। तो किती भयंकर महाप्रतापी देव आहे। त्याने निर्माण केलेले चंद्र, सूर्य, तारे, आपण एकच सूर्य पाहतो, पण त्याच्यापेक्षा महाप्रकाशित आणि महासामर्थ्यवान असे कोट्यावधी सूर्य या ब्रह्मांडामध्ये आहेत। मग त्याचा निर्माण करता किती महान असेल। अरे त्याला आम्ही काय मूर्तीनं बनवू शकतो, खांद्यावर घेऊन फिरू शकतो? किती मूर्खपणा आहे हा आमचा। म्हणून धार्मिकतेनं नव्हे, आत्म्यानं त्याची भक्ती करायला हवी आहे, तो प्रसन्न होतो। हालेलुया। हे सत्य जाणून घ्या। आम्हाला त्याच्याकडेच जायचं आहे, तिथूनच आलो आणि तिकडेच जायचं आहे। दगड तुम्हाला दगडाकडे नेतील, परंतु आमचा देव आम्हाला तिथे नेईल। लक्षात घ्या प्रियानो, समजून घ्या। म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत आम्हाला दूर केलं पाहिजे। 20वे वचन,
कारण 21 वचन, कारण ते देवाला ओळखत असून त्यांनी त्याला देव म्हणून गौरविलं नाही व त्याची उपकार स्तुतीही केली नाही. त्यांचा अंतरात्मा कुठेतरी देवाला ओळखतो, तो कुठेतरी आहे, तो कुठेतरी आहे. कधीतरी हे देवा, जेव्हा आजार येतात, जेव्हा संकट येतात, जेव्हा समस्या येतात, जेव्हा करोनानं जीव जायला लागतो, तेव्हा ते ओरडतात, तेव्हा ते मूर्तीपुढे जात नाहीत, ते ओरडतात पडल्या पडल्या, हे देवा तू कुठे आहेस? मग देव त्यांना म्हणतो, आजपर्यंत मला कुठे शोधलंस? मूर्तीत, कर्मकांडात, नैवेद्य, तुझ्या नैवेद्यानं मी प्रसन्न झालो का? तू आरत्या ओवाळून मी प्रसन्न झालो का? नाही. जर तू मला आत्म्यात, मी देव आत्मा आहे आणि त्याला आत्म्यातच शोधलं पाहिजे, ध्यान करून मी तुझ्याशी कधी एकरूप झालो का? तू माझ्याशी कधी एकरूप झालास का? हे प्रश्न देव आम्हाला विचारतो. तू कुठे आहेस? तो हाक मारित आहे, पण आम्ही ऐकत नाही. आम्ही त्याला दगडामध्ये शोधतो. पहा, ते देवाला 21 वचन, ते देवाला ओळखत असून त्यांनी त्याला देव म्हणून गौरविलं नाही. तो तर एकच होता, पण आम्ही किती केले? हजारो कोटी केले, नाही का? त्याला देव म्हणून गौरविलं नाही. याला वाटलं हा देव, त्याला वाटलं तो देव, त्याला वाटलं तो देव, त्याला वाटलं तो देव. कोणाला वाटलं ह्याचं वाहन उंदीर, कोणाला वाटलं त्याचं वाहन घोडा, कोणाला वाटलं त्याचं वाहन. गौरविलं नाही त्याला. त्याचा सन्मान दगड धोंड्याला दिला. मग काय झालं? पहा बरं, गौरविलं नाही, त्याची उपकार स्तुतीही केली नाही, परंतु ते आपल्या तर्कवितर्कांनी, तर्क, कल्पना, निरर्थक झाले आणि त्यांचं मूढ अंतकरण अंधारानं भरून गेलं. जेव्हा जेव्हा रस्त्यावरून आपण त्या माणसानं निर्माण केलेल्या देवाच्या मिरवणुका पाहतो, ती मरिया असू दे, नाहीतर आणखीन कोणी असू दे, मातीच्या दगडाच्या देवाची मिरवणूक पाहतो, तेव्हा जे ज्ञानी आहे ते दुःखानं भरतात आणि म्हणतात, हे यांचं डोळे कधी उघडशील प्रभू? तू कधी उघडशील? यांना ज्ञान कधी होईल? आणि धार्मिकता, फाटक्या चिंध्याची धार्मिकता सोडून खऱ्या देवाकडे ते कधी हात उंच करून त्याची उपकार स्तुती करतील? प्रभू हा दिवस पाहत आहे की माझे लोक कधी शहाणे होतील, माझे लोक कधी शहाणे होतील. आपण 22 वचन, आपण ज्ञानी आहो असं म्हणवित असता ते मूर्ख झाले. ज्ञानी आहो असे म्हणवित असता ते मूर्ख झाले आणि त्यांनी अविनाशी देवाचा महिमा सोडून, अविनाशी देव, सृष्टी नष्ट होईल पण तो कधीही नष्ट होत नाही, मूर्त्या नष्ट होतील पण तो कधीही नष्ट होत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही ज्याची पूजा करीत आहात त्या मूर्त्या नष्ट होतील, त्या वाहून जातील, त्या गाडल्या जातील, वादळामध्ये त्यांचा चुराडा होईल, त्या विनाशी आहेत. परंतु त्यांनी अविनाशी देवाचा महिमा सोडून त्याच्या बदली नाशवंत मनुष्याच्या, पक्षाच्या, चतुष्पादांच्या आणि सरपटणाऱ्याच्या आकाराची मूर्ती करून घेतली. देवाच्या बदली आम्ही अनेक प्रकारच्या मूर्त्या केल्या. म्हणून काय झालं? म्हणून देवानं त्यांना त्यांच्या अंतःकरणाच्या कुवासनांमध्ये, सकाळी पूजेला बसतो आणि ऑफिसमध्ये जाऊन लाच घेतो लोकांकडून, ही कुवासना नव्हे का? कोणी त्यांना त्या वासनेमध्ये टाकलंय? त्यांच्या अंतःकरणाची शुद्धी झाली नाही. कुवासना. एक धंदेवाली बाई देवाला नवस करते, आज मला चांगलं गिऱ्हाईक मिळू दे. ही कोणती वासना आहे? कुवासना. चोर चोरी करतो आणि देवाला नवस करतो, मला आज चांगला माल मिळू दे, मी तुला अमुक देईन. भ्रष्टाचारी अधिकारी रोज सकाळी प्रार्थना करून म्हणतो, आज मला चांगला माल मिळू दे. हे देवाच्या नावानं चाललंय. यांच्या कुकर्मामध्ये देवालाही ते भागीदार करून घेत आहेत.
हालेलुया. पहा, देवाचा महिमा सोड म्हणून देवानं त्यांना 24 वचन, देवानं त्यांना त्यांच्या अंतःकरणाच्या कुवासनांमध्ये अमंगळपणाच्या स्वाधीन केलं. आज आपला भारत देश अमंगळपणामध्ये सडत आहे. राजकारणापासून अधिकाऱ्यापर्यंत सगळे पेपरमध्ये वाचतो, याला एवढ्या कोटीची वसुली दिली, त्याला तेवढ्या कोटीची वसुली दिली, याने एवढे खाल्लेत आणि तेवढे खाल्ले. भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही नाही. हॉस्पिटलमध्ये आता त्या रोग्यांसाठी, माणसांसाठी लस निर्माण आलेली आहे, केलेली आहे. या लसच्या कुप्या बाजूला ठेवतात आणि पाणी भरतात लोकांना लस दिली म्हणून. हे प्रेताच्या डोक्यावरचे, प्रेताच्या टाळीवरचे लोणी खाणारे हे लोक, हे पण लोक धार्मिकतेमध्ये पुढे आहेत, मूर्ती बसवण्यामध्ये पुढे आहेत, मूर्तीच्या समोर नाचणाऱ्यामध्ये हेच पुढे आहेत, कारण यांच्याकडे हे सगळं करण्यासाठी काळा पैसा भरपूर आहे. माझी मूर्ती मोठी का तुझी मूर्ती मोठी? तुझ्यापेक्षा माझी मूर्ती मोठी, कारण माझ्याकडे खिशामध्ये काळा माल भरलेला आहे, मला त्याची मूर्ती करायची आहे. ही कुवासना. कोणती वासना? मोठ्यानं सांगा. कुवासना. का? याचं कारण इथे आहे. म्हणून हे सगळं तुम्ही मूर्त्या केल्या, देवाला नाकारलं, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही मूर्त्या केल्या, तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्ही मूर्त्या केल्या. म्हणून देवानं त्यांना त्यांच्या अंतःकरणाच्या कुवासनांमध्ये अमंगळपणाच्या स्वाधीन करून दिले, असे की त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीराचा अपमान व्हावा. कोण पांगळा झाला? लाच खाली बापानं, मुलगा पांगळा झाला, वेडा झाला, शाप आले मुलांवरती, त्यांच्या शरीराचा अपमान झाला की नाही? हो की नाही? रोग लागले, सडले, एड्सनं, करोनानं, TBनं, अनेक रोगानं, नाही का? घर भरलेलं आहे, सगळा काळा पैसा कमावून कमावून घर भरलेलं आहे, लपवून ठेवलेलं आहे सोनं, पण खायला मात्र नाही, कारण डायबिटीस आहे. आणि मग धापा टाकत, देवा देवा देवा, जो येईल त्याला नाव घ्यायचं. मग नाहीच कुठे बरा झाला की मग येतं प्रार्थनेला यायचं. असं झालं, मग मी त्याला सांगतो, बाबा रे, तुझी कर्म तुझ्या बरोबर आहेत, आता काय करतो सांग. दाखवतो मी त्याला हे कर्म. माझा मुलगा बराच होत नाही सगळीकडे जरा. म्हटलं, तू काय केलं? समज तू 10 एकर जमीन घेऊन ठेवली, तुझ्या पाठी तुझा मुलगाच वारस होणार ना. मग तू जे पाप केलं त्याच्या पाठीमागे तुझा मुलगा वारस नाही का झाला? आता भोग त्याला रे बाबा, काय करतो? पण मार्ग आहे. जेव्हाही येतं ना तेव्हा मार्ग आहे. मग ते खऱ्या देवाला शोधतात. आम्ही पण तेच केलं, खऱ्या देवाला शोधायला लागलो आणि तो आम्हाला सापडला. आम्हाला सापडला. प्रियानो, तुम्हाला सापडला काय? तुम्हाला सापडला काय? अरे सापडला का? थांबा थांबा थांबा. सापडला तर मग तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये धरले जाता. पुढे आहे. हालेलुया. पहा, म्हणून यामुळे 26व्या वचनामध्ये या, 26 ते 32 पर्यंत जाऊया आपण. यामुळे देवानं त्यांना निंद्य भावनांच्या स्वाधीन करून दिलं. निंद्य भावना ह्या गोष्टीमुळे ज्या काही त्याला जे परिणाम झाले, ह्या निंद्य भावना, घाणेरड्या भावना त्यांच्या स्वाधीन करून दिलं. कारण त्यांच्या बायकाने स्वाभाविक व्यवहार सोडून स्वभावाविरुद्ध असलेला व्यवहार केला. आजच्या बायका काय करीत आहेत प्रियानो? याची बायको त्याच्या बरोबर स्वभावाविरुद्ध असलेला व्यवहार आहे हा. हिचा नवरा तिच्या बरोबर स्वभावाविरुद्ध असलेला व्यवहार आहे हा. अभिलाषेनं जळू लागले. ही सर्व कृत्य त्यांच्यामध्ये आली. बायकाने स्वाभाविक व्यवहार सोडून स्वभावाविरुद्ध असलेला व्यवहार केला. तसेच पुरुषही बायकांशी स्वाभाविक व्यवहार सोडून एकमेकांविषयीच्या अभिलाषेनं जळू लागले.
माझ्या बायकोपेक्षा त्याची बायको चांगली, हो ना. ही अभिलाषा जळू लागले आमच्यामध्ये आहेत, कबूल करतात मला. पहा, पुरुषाने पुरुषांबरोबर अयोग्य कर्म केलं, होमो. जगामध्ये पुरुषांबरोबर आता पोपनं पण परवानगी दिली की पुरुषाला पुरुषाबरोबर लग्न करायला परवानगी दिली. मूर्त्या, याच्या पाठीमागे कोण आहेत? मूर्त्या. अमकी माऊली, तमकी माऊली, तमकी माऊली, अमका हे, तमका तो, केवढे बापरे, एक नवीन खांद्यावर घेऊन नाचतायत, फिरतायत, दारू पितायत, तमाशा करतायत. याची परिणाम भोगायचे आहेत. हालेलुया. पहा, आणि त्यांना आपणामध्येच आपल्या भ्रांतीचे योग्य फळ मिळाले, तडफडणं. त्यांचा शेवट भयानक आहे, तडफडणं, भ्रांतीचं योग्य फळ मिळालं. पहा, याचं कारण 28वं वचन नीट लक्षात ठेवा. देवाला ध्यानात धरणं हे जसं त्यांनी पसंत केलं नाही. देवाला ध्यानात धरणं म्हणजे आध्यात्मिकता, ही धार्मिकता. मूर्तीपूजा, कर्मकांड, हे मी जो तुम्हाला सांगितलं, हे धार्मिकता. आणि देवाला ध्यानात धरणं हे आत्मिकता, स्पिरिच्युअलिटी. रिलिजियस नाही, स्पिरिच्युअल. देवाला ध्यानात धरणं. जिथे मी आहे तिथे, संडासात आहे तिथे, जिथे मी आहे तिथे देव निर्माण करता माझ्या ध्यानात आहे, माझ्या श्वासावर आहे. ही आत्मिकता. आणि ही आत्मिकता आम्हाला या घाणीतून बाहर काढते. हिंदी में पढ़े, मैं थोड़ा ज़्यादा मराठी में जा रहा हूँ, माफ़ कीजिए. मैं समझता हूँ कि आप समझ गए होंगे मुझे क्या कहना है. 26वां वचन हम पढ़ें, 28वां वचन हम पढ़ें. जब उन्होंने परमेश्वर को पहचानना न चाहा, परमेश्वर ने भी उन्हें उनके निकम्मे मन पर छोड़ दिया कि वे अनुचित काम करें. आमेन. इसलिए देवाला ध्यानात धरणं, ध्यान में रखना, यहाँ मराठी में एक शब्द है, ध्यान में रखना, बहुत ही महत्वपूर्ण. साधु संत ध्यान किया करते थे जंगलों में जाकर. ये ऐसी कर्मकांड नहीं किया करते थे गंदी. नहीं, ये नैवेद्य, वो नैवेद्य, ये फूल, वो फूल, ये उपवास के लिए ये चाहिए, उपवास के लिए केला चाहिए, साबुदाना चाहिए, वो चाहिए. ये ऐसे भाव नहीं है उनमें. जो प्योरिटी है उनमें, जो खोज है परमेश्वर की, इसमें ये विधि बिल्कुल नहीं आते हैं. वो सब छोड़ कर, प्रभु यीशु ने भी ये कहा, सब छोड़ तो मेरे पीछे आ, तू और मैं एक हो जाऊं. ये स्पिरिचुअलिटी है. उन्होंने परमेश्वर को ध्यान में रखना पसंद नहीं किया, इसलिए परमेश्वर ने उन्हें अनुचित कर्म करने के लिए नापसंद किए हुए मन के स्वाधीन कर दिया. इन्होंने कर्मकांड किया, परमेश्वर को पसंद नहीं. परमेश्वर को वही पसंद है जो उन्हें ध्यान में रखता है, उसकी ध्यान में बैठता है. अगली बार उसके बारे में हम ज़्यादा गहराई से अध्ययन करेंगे कि ध्यान का मतलब क्या है, कैसे करना है, क्या करना है. आज हमने पास सिर्फ पहला पार्ट हम देखेंगे आज क्या करना है. इसलिए ध्यान में धरना पसंद नहीं किया. यदि सरकारी बाबू या कर्मचारी जो उसकी सरकार की कुर्सी पर बैठकर अधिकारी हैं, वो रिश्वत लेना, ये अनुचित कर्म जाने और अपने दिल से परमेश्वर को कहे, प्रभु मैं ये नहीं करने वाला, ये मेरा भाई है, ये अनुचित कर्म, जो तनख्वाह मुझे मिलती है उसमें मैं संतुष्ट हूँ. जब प्रभु को हम ध्यान में रखेंगे, तभी ये भावना, परमेश्वर की भावना, आत्मिकता हमारे हृदय में जागेगी. तब तक नहीं जागेगी. अब सोचो, गौर करो. यदि हम परमेश्वर को ध्यान में रखेंगे, तो जब मोबाइल हमारे हाथ में होगा और गंदी चीज उस पर आएगी, तो परमेश्वर हमारे अंदर से, जो हमारे ध्यान में है, वो कहेंगे, बेटा हट जा इस गंदगी से बाहर.
ये तुझे बर्बाद कर देगी। फौरन वो परमेश्वर का दास, परमेश्वर को ध्यान में रखने वाला वो आत्मिक मनुष्य, जो आध्यात्मिक मनुष्य, फौरन उसको दूर करेगा। कई बातें हैं जो धार्मिक मनुष्य नहीं समझता, लेकिन आत्मिक मनुष्य ये बातों को समझता है। गौर करें, फौरन जब क्रोध आएगा पति के ऊपर या पत्नी के ऊपर, जो प्रभु को ध्यान में रखता है, प्रभु फौरन उसके दिल में बात करेंगे, बेटी ऐसा करना तेरे लिए उचित नहीं है, बेटा ये उचित नहीं है, बाजू में हट जा, क्योंकि तेरा हृदय मेरा वस्ती स्थान है, ये करना उचित नहीं है। फौरन हम जाग जाते हैं और ऐसी बात से फौरन दूर हो जाते हैं, क्षमा मांगते हैं, आई एम सॉरी, क्योंकि वो आत्मिक व्यक्ति है। अब देखें आगे, अब पहा मराठीमध्ये बोलतो, देवाला ध्यानात धरणं जसं त्याने पसंत केलं नाही तसं देवानं त्यांना अनुचित कर्मे, उचित नसलेली कर्म करण्यामध्ये केले, नापसंत केलेल्या मनाच्या स्वाधीन करून दिलं। आता अब हम देखेंगे कौन सी कर्म है जो प्रभु के लिए अनुचित है। आगे देखो लिस्ट दी है 29, ते सर्व अन्याय। पहला काय आहे? अन्याय। कौन सी बात है पहली? अन्याय। कुठला कुठला देवानं त्याला कर्म करण्यास दिलं? अन्याय, दुष्टाई, लोभ, वाईटपणा, हेवा, खून, कलह, कपट, दुर्भाव यानी भरून गेलेले आहेत। पढ़े हिंदी में, कौन सी चीजें उनमें हैं? देखो, इसलिए वे सब प्रकार के अधर्म और दुष्टता और लोभ और बैरभाव से भर गए और डाह और हत्या और झगड़े और छल और ईर्ष्या से भरपूर हो गए। आमेन, आमेन, आमेन। क्या क्या ये सब चीजें जिस वजह से, जिस कारण उन्होंने अपने प्रभु को, निर्माणकर्ता को ध्यान में रखना पसंद नहीं किया। क्या आप करते हो पसंद ध्यान में रखना? हर पल, हर क्षण अपने निर्माणकर्ता को ध्यान में रखना पसंद करते हो? यदि नहीं तो ये सारी चीजें आप में आ जाएगी अपने आप। एम्प्टी माइंड इज डेविल्स होम। रिकामं घर, रिकामं मन, भूताचं घर, सैतानाचं घर। मग जर माझ्या मनामध्ये ध्यान नसेल, प्रभूच नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये येणार आहेत। हालेलुया। पहा, त्याच्यातलं पहिलं काय आहे? अन्याय। ते सर्व 29 वचन, अन्याय। अन्याय म्हणजे काय? दुसऱ्याची वस्तू घेणं आणि परत न देणं, उसने घेणं आणि परत न देणं हा त्याच्यावर झालेला अन्याय आहे। असे बरेच अन्याय आपण करतो, कळत नकळत। का करतो? कारण देवाचं भय आमच्या हृदयामध्ये नाही, देवाला आम्ही हृदयात धरलेलं नाही। दुसरं, दुष्टाई। दुष्टाई, दुष्टता काय आहे? प्रभू ह्याच्यामध्ये घाणेरड्या गोष्टी बघणं आणि त्या मनामध्ये कल्पन करणं। मोबाइल में घाणेरड्या गोष्टी बघणं, मोबाइल में बुरी बुरी चीज़ें देखना और कल्पना से वो करना, ये दुष्टाई है। अनेक प्रकार की दुष्टाई है। लोभ, पर स्त्री का, पर पुरुष का लोभ धरना, क्या ये है? यदि है तो प्रभु का ध्यान हम में नहीं है, इसलिए ये सब है। उसके बाद में बुराइयां, वाईटपणा, अनेक प्रकारचे वाईटपणा आहे। लाईन मारणं, याच्या मागे लागणं, त्याच्या मागे लागणं, खूप खूप प्रकारचं आहे। हेवा, हिच्याकडे 2 मन सोनं आहे, माझ्याकडे अर्धाच मन आहे, मग नवऱ्याच्या मागे लागण्याचं। बघ तिच्याकडे एवढं आहे, माझ्याकडे काहीच नाही, बघ, हा हेवा। जळणं एकमेकांविषयी, ना? खून आपल्यात नाही आहे। कलह, कलह म्हणजे भांडण।
भांडण आपण करतो का? जर करतो, बायको बरोबर असू दे, आणखीन कोणाबरोबर असू दे, कोणाशीच करायला कोणी मिळत नसेल तर बायको पहिली मिळते भांडण करायला. नाही कोणीच मिळत बायकोला तर नवरा पहिला मिळतो. बघा बरं, आहे का आपल्यामध्ये असं कोणी? हॅलो, नातो कंपनी नाही ना? पहा, कपट कपटी असतो. जास्त कपट कोणामध्ये दिसतं तुम्हाला, बायकामध्ये का पुरुषामध्ये? कोणामध्ये ठरवा तुम्ही. दुर्भाव, वाईट स्वभाव याने भरून गेलेले आहेत. ते कुजबूज करणारे, कुजबूज नाही का, याने असं केलं, तिनं तसं केलं, त्याने तसं केलं, हा स्वभाव आत्मिक नाही. धार्मिक लोकांमध्ये हा असतो. देवळात जातात सकाळी आणि येताना मग कुजबूज कुजबूज कुजबू, अगे बाय तिनं तसं केलं, अगे बाय ती अशी, नगे बाय ती प्रोटेस्टंट झाली न, ती या पोरपळालं न, ती खूप 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 नाही का. हालेलुया. कुजबूज करणारे, 30वं वचन, चहाड्या, देवद्वेषी, देवाला किंमत नाही, उद्धट म्हणजे काय? फटकन उलट बोलतात नाही का. वडिलांचा मान राखणार नाही, आई वडिलांचा मान राखणार नाही, उद्धट, चढेल डोळे, गर्वाने भरलेली मान, ताठ मान, चरबी, बडाईखोर असेल एवढं सांगणार. बडाईखोर, कुकर्म कल्पिणारे, कुकर्म म्हणजे वाईट कर्माची कल्पना करणारे. कोण करतात ह्या वाईट कल्पना? तरुण पोरं बिछाण्यामध्ये अमकी बरोबर तमक्या बरोबर, स्पष्ट बोलतोय मी. कुकर्म, वाईट कर्म करतात, कल्पना करतात, मनामध्ये देव नाही म्हणून हे सगळं भरलेलं आहे. आहे का? आहे का? जर असेल तर आम्ही कोण आहोत? नापसंत केलेल्या, मनाच्या स्वाधीन केलेले, देवानं धिक्कारलेले, फेकून दिलेले. भले आम्ही दर रविवारी प्रार्थनेला येऊ, वचन ऐकू, हे करू ते करू, क्वायर करू, अमका करू तमका करू, आम्ही धार्मिक ठरू, आध्यात्मिक ठरणार नाही. आम्ही धार्मिक ठरू, दिखावाट करू. हो, प्रार्थनेला जातो म्हणजे केवढी चांगली मुलगी आहे, हो प्रार्थनेला जाते, लिपस्टिक लावत नाही, मंदिरामध्ये रस्त्याला लावते. हालेलुया नाही का. टाईट पॅन्ट घालत नाही मंदिरामध्ये, रस्त्याला घालते. डबल, हा डबल गेम कोणाशी आहे? देव इथे आहे आणि रस्त्यावर नाही का? हॅलो, माझी मुलगी मॉडर्न आहे. कशी आहे? देवाला कोणती आवडेल ते बघा रे बाबानो. आता मग वेणीच्या ठिकाणी काय? टक्कल. सुंदरतेच्या ठिकाणी डाग. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या आहेत. हालेलुया. पहा, निर्बुद्ध, कुकर्म कल्पिणारे, आई बापांच्या आज्ञा अमान्य करणारे, अमान्य करणारे. होय, असं नका समजू की माझी मुलं माझ्या आज्ञेमध्ये आहेत. नाही प्रियानो, पण ह्याचा परिणाम होणार. कोणी असो. विनायकची मुलं विनायकच्या आज्ञेत नव्हती. निक्सनची मुलं निक्सन पास्टरच्या आज्ञेमध्ये असतील की नाही मला माहीत नाही, पण आजची हवाच वेगळी आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, याचे परिणाम पण भोगायचे आहेत. पहा, आजच्या मुलांना विशेष करून मी सांगेन, आई वडिलांच्या आज्ञा अमान्य करू नका. त्यांच्यासाठी भयंकर शाप आहेत.
भयंकर शाप आहेत. ह्या गोष्टी सर्व हे जर आमच्यामध्ये आहे आणि तरीही आम्ही स्वतःला विश्वासी आणि बिलीवर समजतो, तर आपण स्वतःची फसगत करून घेतो. ह्या जर गोष्टी आमच्यामध्ये आहेत अथवा यातली एकही आमच्यामध्ये आहे आणि तरीही आम्ही स्वतःला धार्मिक समजतो, तर आम्ही स्वतःची फसगत करून घेतो. हम खुद को फंसाते हैं, बहकाते हैं. ये गुण हम में नहीं है, जो होने चाहिए, अब तक आने चाहिए, वो गुण हम में नहीं है. इसलिए जर आम्हाला वाटतं आम्ही जगापासून वेगळे आहोत, तर आम्ही स्वतःला फसवतो. हमें लगता है हम बिलीवर हैं, हम दुनिया से अलग हैं, ये सब चीज़ें दुनिया में है और हम में नहीं है. यदि नहीं है तो वेल एंड गुड, लेकिन है तो हम खुद को और परमेश्वर को दोनों को धोखा दे रहे हैं. खुद को और परमेश्वर को दोनों को धोखा दे रहे हैं. 28वां वचन फिर से पढ़ें. 28वां वचन फिर से पढ़ें. ये सब क्यों हुआ? जब उन्होंने परमेश्वर को पहचानना न चाहा, परमेश्वर को, सर्व सृष्टि के निर्माता को पहचानना न चाहा, इसलिए ये सारी बातें हम में आ गई. देवाला ध्यानात धरणं हे त्यांनी पसंत केलं नाही, म्हणून ह्या सर्व गोष्टी आमच्यावरती आल्या. हे नको आहे ना. आज ठरवा, आम्हाला ह्यातून बाहेर पडून परमेश्वराच्या बरोबर जोडायचं की नाही. धार्मिकता हवी आहे की आत्मिकता हवी आहे? आत्मिकता जर हवी असेल, आध्यात्मिकता जर हवी आहे, तर एक गीत आपल्यामध्ये आहे, त्याचं नित्य मनन करायला हवं. आपल्या पुस्तकामध्ये 60 नंबरचं मराठी विभागातलं जे गाणं, ते ज्ञानेश्वरीवरच्या कवनामध्ये आधारलेलं आहे. अतिशय उत्तम देवाची भक्ती कशी करावी आणि देवाशी काय मागावं, नाही का. ते जे मूर्तीपूजक आहेत, जे सकाळी रोज नैवेद्य देतात, घंट्या वाजवतात, टिळा लावतात, नाही का, आणि ऑफिसमध्ये जाऊन कसं घेता येईल लाच, हे जे करतात, किंवा चोरी करणारा देवाला नवस करतो की मला चांगली आज माल मिळू देतो, किंवा अशा प्रकारचे जे या गोष्टी करण्यासाठी देवाला भजन पूजन करतात, ते आणि आम्ही, ही धार्मिकता ही सगळ्या जगामध्ये आहे. स्वार्थासाठी देवाला दावणीला बांधलंय. त्याने देवरूपी गाईला त्यांनी दावणीला बांधलंय आणि नैवेद्याचा खाऊ तिच्या पुढे टाकलाय की चोरीचं दूध कसं काढता येईल, लवाडीचं दूध कसं काढता येईल. म्हणून त्या देवरूपी गाईला त्यांनी दावणीला बांधले आणि चारा टाकलाय. आमचा देव दावणीला बांधला जाणारा देव नाही, तो विश्वाचं निर्माण करता आहे. तो महाशक्तिमान, अंतकरण पारखणारा देव आहे. म्हणून धार्मिकता बाजूला सोडून देऊया, धार्मिकतेची गाय सोडून देऊ. ती दूध देणार नाही यापुढे, परंतु जो सर्वस्व देणारा आहे, मोक्ष देणारा आहे, त्याची आराधना अशा रीतीनं करू. बघूया त्या पुस्तकामध्ये, आपल्या गायनाचं पुस्तक मला द्या जरा. एक कुठे आहे ते बघा. इथे आहे, इथे आहे. Oh my God. एक मिनिट, मी तुम्हाला आपलं गायनाचं पुस्तक काढा, त्याच्यामधलं 60वा मिळालं का सर्वांना? 60 नंबरचं गीत. ह्याच्यामध्ये खरा भक्त देवाला काय मागतो बघा. इस गाने में, मराठी में जो गाना है, उसमें सच्चा भक्त जो है वो परमेश्वर से क्या मांग रहा है. माल पानी नहीं मांग रहा, वो धन दौलत नहीं मांग रहा, वो चोरी के पैसे नहीं मांग रहा, वो क्या मांग रहा है? वो कहता है, उदारा जगदाधारा देई मजा सावर. हे परमेश्वर सर्वसमर्थ उदार जो है, उदार है, वो जगत का आधार है, वो एकमात्र.
भक्त उससे वर मांगता है, दे दे मुझे ऐसा वर, दे ही मजा ऐसा वर। आत्मानुसंधानी रमो चित्त निरंतर, मी तुला ध्यानात धरावं, मैं तुझे ध्यान में रखूं, आत्मसंगति में मेरा मन सदैव रम्माण हो, ऐसा वर मुझे दे दे। ये आत्मभक्ति है, ये धार्मिकता है, ये आत्मिकता है। ध्यान में दे दो भाइयों, ध्यान में रखो। उदारा, जगत के आधारा, दे दे मुझे ऐसा वरदान, आत्मरूप आत्मसंगति में, आत्मानुसंधान, आत्मा की संगति में, अनुसंधान में मेरा चित्त सदैव तल्लीन रहे, मैं दुनिया को भूल जाऊं, ऐसा वरदान मुझे दे दे। वो सच्चा भक्त है, उस दुनिया के चक्कर में नहीं आने वाला। दूसरा वो कहता है, काम क्रोध आदि का थारा मिलो न च मदंतरे, यानी काम वासना, क्रोध इत्यादि जो षडरिपु है, काम क्रोध लोभ मत्सर मद मत्सर मोह, इसे मेरे हृदय में बिल्कुल स्थान न मिले, ऐसा वरदान मुझे दे दो। सच्चा भक्त ऐसे वरदान मांग रहा है। अनासक्त सोचित्त आसक्त प्रभु चिंतन, इन सारी चीजों से मेरा चित्त अनासक्त यानी लिपटा न रहे, सिर्फ आपके भक्ति में मेरा मन लिपटा रहे। ये आत्मिक भक्ति है भाइयों, ये गीत नहीं है, ये वरदान मांगना है प्रभु से, शुद्ध मन से, प्रभु ये मुझे दे दे, कल का दिन मुझे मालूम नहीं, ये रोग ये महामारी कब मुझे उठा लेगी मुझे मालूम नहीं, तो आज का दिन है, मुझे ये वरदान दे दे कि आत्मसंगति में मेरा मन लिपटा रहे। नको धन नको मान नको लौकिक आगड़ा, मुझे धन मत देना, मुझे सम्मान मत देना, मुझे दुनिया की कोई चीज मत देना, लेकिन ये मेरा गला जो है ये फंदे से छुड़ा ले प्रभु। नको धन नको मान नको लौकिक आगळा, सोडवी हा परी माझा मोह पाशा तुम्ही गळा, माझा गळा सोडा। मुलीचा मोह आहे, मुलाचा मोह आहे, अमका मोह आहे, तमका मोह आहे, असं करायचं आहे, तसं करावे, असे करावे, तसे करावे, वाया मम वल्गना सोडवी हा परी माझा। दुःख होतं ना, मोह असेल तर मुलीचा मुलगी पळून जाते, मग किती मोठं दुःख। मोह असतो ना, मुलाचा मुलगा निघून जातो, किती मोठं दुःख। सोडवी हा माझा मोहपाशातून गळा, नको काही नको काही, तूच माझा प्रभू राया, तूच माझा प्रभू राया। हे हवंय आम्हाला, तुम्ही ठरवा हवं की नको, काय हवं आजच निर्णय घ्या प्रियानो, वेळ कमी आहे। वारंवार वारंवार आम्ही ज्या वचनाकडे तुम्हाला आणीत आहोत ती हीच आहेत की प्रथम त्याला झटून शोधा। दर वेळेला दर रविवारी वचनं तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत, एकच अर्थ आहे, प्रभू हा माझा गळा सोडव, यात मला काही लाभ नाही। तरुणा, तू आपल्या तरुणपणाच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला आठव, जोपर्यंत अनर्थाचे दिवस आले नाही तोपर्यंत। म्हणून ही प्रार्थना नित्य करावी। नको भोग नको त्याग नको विद्या नको कला, मुझे कुछ भोग नहीं चाहिए, त्याग भी नहीं चाहिए, कोई विद्या भी नहीं चाहिए, कोई कला भी नहीं चाहिए, क्योंकि ये सब नष्ट होने वाली चीजें हैं, सर्वकाल टिकने वाली कोई चीज नहीं। लेकिन मुझे इतनी बात दे दे, अवीट प्रभु चरणांची विमला भक्ति दे मेला, मेरे प्रभु के चरणों पर बैठकर मैं शुद्ध मन से उनकी भक्ति करूं, ये शक्ति मुझे दे दे प्रभु, शक्ति मुझे दे दे प्रभु। यदि अपनी इस कलसिया में हम आत्मोन्नति यानी आत्मा की उन्नति न कर पाए तो फिर दूसरी कहीं जगह नहीं मिलेगी आपको। सच कह रहा हूं भाइयों, यहां यदि आपकी आत्म उन्नति नहीं होती तो दुनिया में मुझे लगता है कि शायद आपको और कोई जगह नहीं मिलेगी, क्योंकि इस तरीके से, इस पवित्रता से, इस तरीके से ज्ञान से आपको सिखाने वाला शायद कोई मिले ना मिले, मुझे नहीं पता। कोई मिलेगा तो उसे ले लो भाई, लेकिन आपकी उन्नति तो कर लो।
बस मेरा यही कहना होगा, कहीं भी जाइए लेकिन ये सच को अपनाइए, इसके सिवा कोई चारा नहीं। धार्मिकता को छोड़ दीजिए, आत्मिकता को लीजिए। आगे आगे लिखा है, नर नारी ख्रिस्त रूप दिसो बाहर अंतरी। स्त्री या पुरुष मुझे प्रभु स्वरूप दिखाई दे, अंदर भी बाहर भी। ये वरदान मुझे दे दे। मैं उसके काबिल नहीं हूं, मुझ में ये शक्ति नहीं है, मेरी भी दृष्टि भी इतनी सबल नहीं है ताकि ये मुझे दिखाई दे, लेकिन मुझे ऐसा वरदान दे दे प्रभु कि नर और नारी मुझे प्रभु रूप ख्रिस्त रूप दिखाई दे, ताकि मैं हाथ जोड़कर प्रणाम करूं, कहूं मेरी बहन क्या मैं तुम्हारी काम आ सकता हूं, ये मेरे भाई मैं तुम्हारे कुछ काम आ सकता हूं। तो मेरे हाथ रिश्वत लेने के लिए कभी आगे नहीं जाएंगे क्योंकि मेरा भाई है। रिक्शा में जो वो मेरे संग बैठता है तो मैं उसको लूटूंगा नहीं क्योंकि मेरा भाई है। यदि मैं दुकानदार हूं तो मैं उसको झूठा उठा खराब माल उसको नहीं दे दूंगा क्योंकि मेरा भाई है ना। ये आत्मिकता है, ये प्रभु को प्रिय है और प्रभु ऐसे भक्तों को खोज रहे हैं। और मैं चाहता हूं कि हम सब ऐसे बन जाएं, हम सब ऐसे बन जाएं भाइयों। कितना अच्छा होगा, कितना अच्छा होगा। प्रभु को धन्यवाद दें। ख्रिस्त नर नारी ख्रिस्त रूप दिसो बाहर अंतरी। प्रभु ख्रिस्त उच्चारो मामा वैखरी। प्रभु मसीहा का नाम मेरे हृदय में गूंजता रहे, हर सांस के आता रहे जाता रहे। यीशुआ 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 यीशुआ। मेरी हर समस्या हल होती जाएगी, मेरी सारी समस्या हल होती जाएगी, मेरे दुर्गुण नष्ट होते जाएंगे, मैं धुलता जाऊंगा अंदर से। यीशु का नाम मुझे अंदर से धो डालेगा, सारी वासनाएं सारी विपत्तियां दूर की जाएगी। मैं यही मांगूंगा, प्रभु आपका नाम मेरे हृदय में सर्वदा गूंजता रहे। मिमाजेमा ओढ़ो सर्व, मैं मेरा सब मिटने दे, तू और तेरा अब उगने दे। यही प्रार्थना है मेरी प्रभु, मेरी प्रार्थना को सुन। मी तू पण प्रभु राया हो एक चितत्व। आप जैसे प्रभु में एक हो वैसे मैं आप में एक हो जाऊं, इससे बढ़कर मेरे लिए कोई नहीं। जैसे आप पिता में एक हो प्रभु जी गुरु जी, वैसे मैं आप में एक हो जाऊं, मैं ब्रह्म स्वरूप हो जाऊं, मैं ब्रह्म रूप में विलीन हो जाऊं, इससे और बढ़कर मेरे लिए कोई नहीं। मैं यही चाहता हूं गुरुदेव जी, यीशु जी, धन्यवाद जी आपको। मेरी मनोकामना पूरी हो जाए, यही प्रार्थना है, यही प्रार्थना है। गुरु भक्त सद्वैत अद्वैत्व न खंडिता। गुरु और भक्त, मैं और मसीहा, हम दोनों एक है, ये भाव न तोड़ते हुए न त्यागते हुए मैं आपकी प्रार्थना करूंगा। यही वरदान मुझे दे दो, यही वरदान मुझे दे दो। दाखवी दैव दैवेशा, प्रार्थना ही तुला आता आणि प्रार्थना तुम्हा सर्वांना आता। असेच होऊया, प्रभू येशूच्या नावानं आम्ही म्हणूया आमेन।